राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेलं उजनी धरण शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास मायनसमध्ये गेलेलं आहे। उजनी धरण प्रशासनाकडून सकाळी 6 वाजता देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार उजनी धरण सध्या 0.06% वजामध्ये आहे। सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 63.62 टीएमसी पाणीसाठा आहे। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कुची तालुका कवठे महांकाळ येथे टेम्पो व ट्रकच्या भीषण धडकेत खर्डी जिल्हा सोलापूर येथे द्राक्ष बागेत मजुरीसाठी गेलेल्या म्हैसाळ तालुका मिरज येथील रेखा कांबळे वय 42, भारती कांबळे वय 24 या दोघींचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले। शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे। राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यातील अपात्र शिधापत्रिका शोधण्यासाठी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत। या निर्देशानुसार सोलापूर शहरात लवकरच ही मोहीम सुरू केली जाणार आहे। 3 टप्प्यांमध्ये ही मोहीम राबवली जाणार असून लवकरच पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचे राज्य असल्याचे सांगतानाच आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका असा इशारा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिला। गुरुवारी येथील श्री शिवचलेश्वर मंदिरासमोरील मैदानावर सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू विराट सभेत राणे बोलत होते। मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादने विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले होते। मुंबई इंडियन्सने हे आव्हान 18.1 166 धावा करत पार केले। या विजयानंतरही मुंबईचा संघ 7व्या स्थानीच आहे तर हैदराबादचा संघ 9व्या स्थानी आला आहे। शेतीच्या वाटणीवरून सातत्याने आई वडील भाऊ बहिणींसह अन्य नातेवाईकांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर टाकून स्वतःच्या शेतातील जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली। या प्रकरणी आई वडील भाऊ बहिणींसह 13 नातेवाईकांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 16 एप्रिल रोजी सकाळी 8:50 दरम्यान अनगर येथे घडली। सिद्धेश्वर सत्यवान गुंड असे गळफास घेतलेल्याचे नाव आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये नाराज असलेले बाळासाहेब शेळके यांनी आज आगामी बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी त्यांनी सुभाष देशमुख यांची भेट घेत बाळासाहेब शेळके यांनी पाठिंबा दिला। सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारा आता चांगलाच वाढला आहे। उन्हाची दाहकता वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत। सोलापूर शहरात गेल्या आठवड्यापासून 40 अंशांच्या वर तापमान आहे। शहर व परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी कमाल तापमान पुन्हा गुरुवारी 42.8 अंशांवर गेले होते। महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार असून प्रत्येक निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवण्यात येत आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणुकीतही महायुतीचा धर्म म्हणून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख व उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचं पत्र यावेळी देण्यात आलं। परांडा रोडवरील स्वराज हॉटेल समोर बुधवारी 17 एप्रिल रोजी रात्री 11:30च्या सुमारास बार्शी शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 13,88,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। यामध्ये अंमली पदार्थ, MD, गावठी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतुसे, मोबाईल आणि अल्टिस कारचा समावेश आहे। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे।